पहा, नारदजींची स्तुती केली तर अभिमान झाला, गर्व जागा झाला नारदजींचा. नारदजी आता तपश्चर्या झाली, मग नारदजी कैलासाला जायला निघाले. कैलासात गेले. तिथं गेल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ बसले होते. नारदजी तिथे गेले. नारदजी म्हणतात, भोलेनाथ नमस्कार करतो. भोलेनाथांनी पाहिलं नारदजींना. नारदजी, अहो कुठे होता इतके दिवस, दिसले नाही, काय नाही. अहो काय सांगू भोलेनाथ तुम्हाला, मी गेलो तपश्चर्या करायला आणि तप केलं मी, आणि विशेष गोष्ट अशी झाली भोलेनाथ, जो काम तुम्हाला त्रास देतो ना, ज्या कामाला तुम्ही जिंकू शकला नाही, त्या कामावरती मी विजय मिळवला, असं सांगत होते नारदजी. भगवान भोलेनाथ म्हणले, वा, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही कामावरती विजय मिळवला ती. पण एक सांगू तुम्हाला, ज्या जागेवरती नारदजी तप करत होते ना, त्या जागेवर अगोदर भोलेनाथांनी तप केलं होतं, आणि तिथे तप केलं होतं, आणि त्या वनाला वरदान असं दिलं होतं भोलेनाथांनी की या वनामध्ये जो कोणी येईल त्याला काम त्रास देणार नाही. आणि त्याच ठिकाणी जाऊन नारदजींनी तप केलं. त्या ठिकाणी जाऊन नारदजींनी तप केलं, म्हणून कामाचा प्रभाव नारदजींना काय पडला नाही. पण नारदजींना काय वाटत होतं की आपणच कामावरती काय केलाय, विजय मिळवलाय, असं नारदजींना वाटत होतं. आणि नारदजींना वाटत असताना नारदजी गेले शिवजींना, म्हणतात, तुम्ही ज्या कामावरती विजय मिळवू शकला नाहीत, तर कामावरती मी विजय मिळवला. असं म्हणल्याच्या नंतर भोलेनाथ म्हणतात, चांगली गोष्ट आहे, तुम्ही कामावरती विजय मिळवला, आनंद आहे, तुमच्यासारखे साधू अजून कोणी नाही झाले. भगवंत चांगले म्हणाले. पण भगवान परमात्मा म्हणतात, भगवान भोलेनाथ म्हणतात, नारदजी तुम्ही ही गोष्ट मला सांगितली बरं, पण ही गोष्ट तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगू नका बरं. जास्तीत जास्त म्हणजे तुमचे आराध्य दैवत असणारे विष्णूंना सांगू नका ही गोष्ट. तर नारायजींना वाटलं यांना हे सहन व्हायला वाटतं आपली स्तुती, जाऊ द्या तिकडं. पण नारायजी शांत बसतात का, म्हणतात ना, तू म्हणून सांगते आणि अख्ख्या कुसनूरला सांगते, असं होतंय का, सगळ्या अख्ख्या कुसनूरला कळतं. असंच नारायजी म्हणतात, नाही सांगत कोणाला. आपलं असं असतं महिला मंडळ, तुमची एखादी मैत्रीण असते, तिला म्हणतात, तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू नको. ती दुसरीला म्हणते, तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू नको. असं करत करत सगळ्या गावात पसरत. तू म्हणून सांगते ना, अख्ख्या गावाला इस्तू लावते, अशी गत असते आपली. मग नारदजी म्हणतात, ठीक आहे, नाही सांगत. पण नारदजींना कशाचं दम निघतंय. नारदजी पुढे गेले, ब्रह्मदेवांकडे आले. ब्रह्मदेवाला म्हणले, आता ब्रह्मदेव हे वडील आहेत नारदजींचे, बाबा मी कामावरती विजय मिळवलाय. ब्रह्मदेव म्हणाले, चांगली गोष्ट आहे, कामावरती विजय मिळवलाय, किती छान गोष्ट आहे. असं म्हणल्याच्या नंतर नारदजींना ब्रह्मदेव म्हणतात, तू हे विष्णूला सांगू नकोस, तू कामावरती विजय मिळवलाय. ठीक आहे म्हटलं. त्यांनी पण ऐकलं, एकाने या कानाने सोडून दिलं. आणि मग नारदजी गेले भगवान श्री विष्णूंकडे. भगवान विष्णूंकडे गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर भगवान विष्णू पहुडलेले होते. नमस्कार केला नारदजींनी. नमस्कार केला बरोबर भगवान श्री विष्णूंनी स्वागत केलं. या नारदजी, कुठे होता, इतके दिवस दर्शन झालं नाही तुमचं, या या. नारदजी म्हणाले, प्रभू मी तपश्चर्या करण्याकरिता गेलो, तप केलं. असं तप केलं प्रभू मी की मी कामावरती विजय मिळवला. असं नारदजींनी सांगितलं, मी कामावरती विजय मिळवला, मी कामावरती विजय मिळवला. आता मात्र भगवान श्री विष्णूंना कळालं की अरे, आपला जो मुलगा आहे म्हणजे नारदजी आहे, रामाचं भजन करणारा मुलगा डायरेक्ट कामाचं भजन करायला लागला कधीपासून. आणि भगवान श्री विष्णूंना कळालं की नारदजींना आता गर्व झालेला आहे, आता गर्वाचं घर खाली करावं लागेल, असं विष्णूजी मनात विचार केला. कारण भगवान परमात्म्याला थोडासा सुद्धा भक्ताला झालेला अहंकार सहन होत नाही. त्यांना वज होतं, वज. किती वज होतं. तेव्हा मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार द्यावा. तेव्हा मात्र जरी अभिमान झाला ना, तेव्हा मात्र अभिमान झाल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ
किंवा कोणताही देव असू दे, त्या भक्ताला अभिमान झाल्याच्या नंतर त्या देवाला मेरू पर्वता एवढं उंच होतं, तिला एवढा अभिमान झाला तरी. मग भगवान विष्णू जे आहे त्यांना कळालं नारदाला आपल्या गर्व झालाय, आता हा गर्व घालावा लागेल. गर्व हा जीवनामध्ये चांगला नसतो, गर्वानं विनाश होतो माणसाचा, गर्व चांगला नाही. मग नारदजींचा गर्व घालायचा, कसं घालायचा असं म्हणल्याच्या नंतर भगवान श्री विष्णूंनी स्वतःची माया रचली आणि त्या मायेने एक नगरी तयार केली. अशी एक सुंदर नगरी निर्माण केली की जी वैकुंठापेक्षा सुद्धा दिसायला सुंदर होती. अशी नगरी भोलेनाथांनी निर्माण केली, भगवान श्री विष्णूंनी निर्माण केली. मग नारदजी वैकुंठातून निघाले. जसे वैकुंठातून निघाले पुढे पाहिलं तारे एवढी सुंदर नगरी, काय सुंदर दिसते नगरी, वैकुंठापेक्षा सुद्धा सुंदर नगरी कोणाची असेल ही विचार केला. आणि नारदजी त्या नगरीमध्ये गेले. तिथे गेले, त्या नगरीच्या राजा होता, त्याचं नाव होतं शीलनिधी. हा राजा होता. हा राजा, या राजाची मुलगी होती, तिचं नाव होतं विश्वमोहिनी. दिसायला सुंदर होती, तिचं स्वयंवर रचलेलं होतं आणि सुंदर सजावट त्या महलाची केली होती. नारदजी गेले. नारदजी गेल्याबरोबर त्या शीलनिधी राजानं पाहिलं, अरे काय असेल. नारदजी आले. नारदजींचं स्वागत त्या राजानं केलं. नारदजींना बसण्याकरिता आसन दिलं. नारदजींना म्हणाले, नारदजी बरं झालं तुम्ही आलात, माझ्या मुलीचं स्वयंवर आहे. आता आला सर माझ्या मुलीचं भविष्य तरी बघून जा, तिचं भविष्य तरी सांगा. नारदजी म्हणले, बोलवा मुलीला, भविष्य सांगतो. मुलीला बोलवलं. सुंदर सुंदर दिसणारी ती मुलगी ठमकत येत होती, दिसायला सुंदर होती, छान दिसत होती. नारदजीने तिला पाहिलं, न स्वतःला विसरूनच गेले. नारदजी पाहिलं, जशी समोर आली तिचा हात हातामध्ये घेतला, कोमल असा तिचा हाताकडेच पाहत राहिले. त्यांना काही सुधरास ना काय सांगावं, दिसायला एवढी सुंदर होती मुलगी. मग नारदजींनी पाहिलं. नारदजी आता उलटच भविष्य सांगायला लागले. नारदजी म्हणतात, तुमची जी मुलगी आहे ना, ज्याच्यासोबत तिचा विवाह होईल तो जगाचा बाप असेल, ज्याच्यासोबत तिचं लग्न होईल त्याच्याकडं ऐश्वर, ज्ञान, वैराग्य हे जे 6 गुण आहेत ना, ते सर्व त्याच्याकडे असतील. त्या व्यक्तीला जगात कुणीच पराजित करू शकत नाही, तो जगाचा मालक असेल असं सांगितलं भविष्य. नारदजीने विचार केला, आता ही विश्वमोहिनी एवढी दिसायला सुंदर आहे, मग आपण काय करू, आपल्यालाच ही पत्नी म्हणून घेऊ. पण उगाच कालच्या पेपरमध्ये बातमी दिली कामावर विजय मिळवला म्हणून नारदजींनी विचार केला, काय करावं आपल्याला, आता हे विश्वमोहिनी सोबत लग्न करायचंय. मग काय करायचं, का मुलींना काय चांगलं लागतं, तर मुलाचं दिसणारं सुंदर रूप मुलींना आवडतं. कन्यावर आहे ते रूप, माता भित्तम पिता शुद्धम. मुलीला सुंदर दिसणारा मुलगा आवडतो, ती सुंदर दिसणाऱ्या मुलासोबत विवाह करते. मग नारदजींनी विचार केला, चला आता आपण तर दिसायला साधू बाबा आहे, आता जाऊ भगवान विष्णूंकडं आणि त्यांच्याकडून सुंदर रूप आपण प्राप्त करू. मग काय गेले नारदजी, धावत पळतच गेले वैकुंठामध्ये. वैकुंठात गेले आणि वैकुंठात गेल्याच्या नंतर भगवान श्री विष्णूंच्या समोर हात जोडले. भगवान श्री विष्णूंना म्हणाले, भगवान मी तुमचा भक्त आहे ना, हो म्हणे आहे. मी तुमची भक्ती करतो ना, हो म्हणे करतो की. सगळ्या भक्तात मी तुमचा आवडता आहे ना, हो म्हणे आवडतो. बरं मी आतापर्यंत तुम्हाला काही मागितलं नाही, हा म्हणे नाही मागितलं. बरं आता मी जे मागेन ते मला द्या. अरे मागून तर पहा नारदा, काय पाहिजे तुला माग, जे पाहिजे ते तुला देतो. मग आता घाईघाईमध्ये नारदजी म्हणतात, देवा तुम्ही दिसायला एवढे सुंदर आहेत, एवढे सुंदर आहे, मग तुमचं रूप मला द्या, तुमचं रूप द्या. भगवान म्हणाले, कोणतं रूप पाहिजे, माझे अनेक रूप आहेत. नारदजी म्हणतात, तुमचं हरी रूप द्या. तर घाईघाईमध्ये हरी म्हणाले. हरी, हरी या शब्दाचा अर्थ होतो माकड आणि हरी म्हणजे भगवंत. मग नारदजी काय म्हणले, तुमचं हरी रूप मला द्या. असं म्हणल्याच्या नंतर भगवंत म्हणले, ठीक आहे
तुला हारी रूप देतो. मग हारी रूप दिलं. हारी रूप दिलं. देह चांगला सुंदर दिसणार, फक्त माकडच माकडासारखं दिलं. दिसायला सगळे सुंदर दिसायला लागले नारदजी, एवढे सुंदर हातपाय दिसायला लागले, पण मुख मात्र माकडाचं दिलं. नारदजींनी हातपाय पाहिले, अरे वा किती सुंदर हातपाय आहेत म्हणे. हातपाय पाहिले, हातपाय पाण्यामध्येच त्यांचं मुख पाण्यामध्ये विसरून गेले. तसेच धावत पळत गेले घाईघाईमध्ये. उतावळे झाले होते लग्न करण्याकरिता, तसेच गेले निघून. आणि गेल्याबरोबर पहिल्याच सीटवर बसले, पहिल्याच खुर्चीवर बसले. त्यांना माहित आहे दुसऱ्या पंक्तीचं काही खरं नाही, पहिल्यांदाच बसलेलं बरं. म्हणून नारदजी पहिल्याच सीटवरती बसले. बसल्याच्या नंतर सर्व राजे महाराजे आलेले होते. सर्वच जण नारदजींकडे पाहत होते. नारदजी आपली छाती फुगून बसले होते चांगले. त्यांना वाटत होतं आपल्या इतकं सुंदर कोणीच दिसत नाही, म्हणून हे सगळे आपल्याकडे पाहतात, असं नारदजींना वाटत होतं. मग नारदजी बसले. विश्वमोहिनी आता येणार आहे हार घेऊन, पण तेवढ्यात नारदजींच्या बाजूला 2 शिवगण येऊन बसले होते. आता शिवगण म्हणजे कसे असणार ते, सगळ्या अंगाला भस्म धारण केलेला, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण केलेला, असे असणारे शिवगण, म्हणजे जटा वाढलेल्या. ते पहिले नारदजी हसायला लागले. हा म्हणे असले येतात, यांना वाटतं विश्वमोहिनी यांच्या गळ्यात माळ घाली. पण ते शिवगण म्हणतात अगोदर तुमचं थोबाड बघा, मग आम्हाला नाव ठेवा. पण नारदजी म्हणतात आम्ही दिसायला एवढे सुंदर आहे, मग आम्हाला नाव का ठेवता येईल. राग आला नारदजींना. राग नारदजींनी श्राप दिला. मला हसतो तुम्ही, श्राप देतो तुम्हाला, राक्षस व्हाल, असा श्राप देऊन टाकतात. श्राप दिल्याच्या नंतर तेवढ्यात ती विश्वमोहिनी येते हार घेऊन. सुंदर अशा पैंजणाचा आवाज येतो, छुम 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 असे पैंजण वाजतात. सुंदर अशी ती विश्वमोहिनी येते. सगळ्या राजांना पाहते. हातामध्ये तिच्या हातामध्ये वरमाला असते. पाहते सगळ्यांना रिजेक्ट करते. कोणासमोर थांबत नाही, कोणासमोरच थांबत नाही, डायरेक्ट येऊन थांबते नारदजींपुढे. नारदजी पुढे येऊन थांबते. आता नारदजींना वाटतं अरे ही कोणासमोरच थांबली नाही, आता आपल्या समोर थांबली, याचा अर्थ हिनं आपल्याला पसंत केलं, असं नारदजींना वाटलं. आणि नारदजींना एवढा आनंद झाला. पण त्या विश्वमोहिनींनी नारदजींकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर थोडी हसली आणि निघून गेली. पुढे भगवान विष्णूंनी सुंदर राजकुमाराचं रूप धारण करून आले होते. त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली आणि भगवान विष्णू त्या विश्वमोहिनीला घेऊन गेले. पण नारदजींनी विचार केला मी दिसायला एवढा सुंदर, की ना माझ्या गळ्यामध्ये वरमाला का नाही घातली. असं म्हणल्याच्या नंतर ते शिवगण म्हणतात तुम्हाला म्हणलं होतं ना तुमचं तोंड अगोदर आरशात पहा. मग हे नारदजी गेले. आरसा नव्हता पण पाणी होतं, पाण्यामध्ये तोंड पाहिलं तर सगळं माकडासारखं तोंड. भयंकर राग आला नारदजींना, खूप राग आला, एवढा राग आला. आणि तावा गेले वैकुंठामध्ये, वैकुंठात गेले. भयंकर राग आला होता नारदजींना, एवढा राग आला. आणि नारदजी गेले आणि गेल्याच्या नंतर भगवान श्री विष्णूंना श्राप दिला. मी तुम्हाला चांगले रूप मागितलं होतं, मला लग्न करायचं होतं, पण माझं लग्न झालं नाही कारण तुम्ही मला असलं रूप दिलं. श्राप देतो तुम्हाला सुद्धा पत्नीचा वियोग सहन करावा लागेल. आणि जे रूप मला तुम्ही माकडाचं दिलं ना, त्या माकडाच्या साह्यानेच तुम्हाला तुमची पत्नी प्राप्त होईल, तुम्हाला तुमच्या पत्नीचा वियोग होईल. जर श्राप देऊन टाकला का, मला पत्नी हवी होती, पत्नी पाहिजे होती, मला बायको पाहिजे होती, पण तुम्ही मिळवू दिली नाही. मी पत्नीच्या विरहामध्ये मला त्रास होतो. आता मी तुम्हाला सुद्धा श्राप देतो, तुम्हाला पण पत्नीचा वियोग सहन करावा लागेल, रडावं लागेल तुम्हाला पण. आणि मला माकडाचं तोंड दिलंय ना तुम्ही, याच माकडांच्या साह्याने, याच वानराच्या साह्याने तुम्हाला तुमची पत्नी प्राप्त करावी लागेल, असा श्राप दिला. श्राप दिल्याबरोबर भगवान विष्णूंनी स्वतःची माया आवरून घेतली. माझ्या स्वतःची माया आवरून घेतली. तर श्राप दिला नारदजींनी श्राप दिला.
म्हणून भगवान विष्णूंना राम अवतार घ्यावा लागला. म्हणून सीतामाईचा वियोग रामजींना झाला आणि वानराच्या साह्याने रामजींनी काय केलं तर सीतेमाईचा शोध लावला आणि सीतेमाईला प्राप्त करून घेतलं. आणि जे शिवगण होते दोन त्यांना श्राप दिला होता की तुम्ही राक्षस व्हाल. पण नारदजींना कळालं की अरे आपली आपण मायेमध्ये गुरफटलो. म्हणून नारदजींनी परत उपशाप दिला. त्यांना सांगितलं तुम्ही जरी राक्षस झालात तरी तुम्ही ब्राह्मण कुळामध्ये जन्माला याल. म्हणून जो रावण आणि कुंभकर्ण हे दोन आहेत पाहत. मग नारदजींना कळालं अरे आपण आपल्या स्वामीला श्राप दिला. वाईट वाटलं नारदजींना. का नारदजी म्हणतात आपण या मायेमध्ये देवाच्या मायेमध्ये गुरफटून गेलो. त्याचं वाईट नारदजींना वाटलं. माफी मागू लागले. का भगवंताची माया एवढी विचित्र आहे. मायबाप कशी माया आहे. हे माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम, हे माया तेरी बहुत कठिन है राम, हे माया तेरी बहुत कठिन है राम, हे माया तेरी बहुत कठिन है राम, माया तेरी बहुत कठिन है राम, हे माया तेरी बहुत कठिन है राम, हे माया तेरी बहुत कठिन है राम. भगवान परमात्म्याची माया कशी हो. अशी माया आहे. आपल्याला माहिती आहे की हे जग खोट आहे. भगवान परमात्मा सत्य आहे. त्याचं ज्ञान आपल्याला आहे. पण आपल्याला ते कळत का नाही का ती भगवान परमात्म्याची माया आहे. कशी माया होती. हा रक्त मांस मच्छी की ढेर परमना है चार, रक्त मांस मच्छी की ढेर पर बना हुआ है चार, देखो उसी की सुंदरता, देखो उसी की सुंदरता, राजनी लहरा, माया तेरी बहुत कठिन है राम. माया तेरी बहुत कठिन है राम, हे माया तेरी बहुत कठिन है राम. पहा, हे आपला जो देह आहे दिसायला सुंदर दिसतो. ह्याची पॅकिंग चांगली आहे. पण चेकिंग केलं तर कशी आहे घाण आहे सगळं. एखाद्याचे सुंदर डोळे दिसले ना तर म्हणतो वाह काय हरणी सारखे सुंदर डोळे आहेत तिचे. एवढी सुंदर डोळे आवडतात आपल्याला. पण त्याच डोळ्यातनं घाण निघली तर म्हणतात किती घाण आहे ते. एखाद्याचं सुंदर पुटकासारखं नाक आहे. काय सुंदर नाक आहे म्हणतो आपण. एवढा सुंदर नाक आहे. पण त्याच नाकातून जर गंगाजी म्हणून बाहेर ज्यावेळेस येतात ना आपण त्याच नाकाची केळस करतो. हे कुठं वाचायची गरज नाही. स्वतःहून अनुभव घेण्याची गरज आहे. कोणताच देहाचा कोणता अवयव असा की तिथून घाण निघत नाही. देहातले सर्व अवयव कसे घाण आहेत की तिथून घाण बाहेर पडते. पण तरी सुद्धा काय होतं. देख उसी की सुंदरता, देख उसी की सुंदरता हो जाती नींद हराम. माया तेरी बहुत कठिन है राम. हे माया तेरी बहुत कठिन है राम, हे माया तेरी बहुत कठिन है राम. करता विंद विरोध क्रोध काम हताउर परिणाम, करता विंद
चुकीची गोष्ट आहे, पण ज्यावेळेस स्वतःला राग येतो ना तेव्हा आवडत नाही. मग रागाच्या भरामध्ये आपण काहीही करतो. म्हणून दुसऱ्याला समजून सांगणं सोपं आहे, पण ज्यावेळेस स्वतःला राग येतो तेव्हा स्वतःला सावरू शकत नाही. ही तर खरी देवाची माया आहे. अजून पुढे सांगतात पहा, मृत्यू देखता है लोगों की रोज सवेरे मृत्यु देखता है लोगों को रोज सवेरे शाम। भगवत बनाता है साजे से, भगवत बनाता है साजे से, पर तब यहाँ पुकार, हे माया तेरी बहुत कठिन है, हे माया तेरी बहुत कठिन है, हे माया तेरी बहुत कठिन है। पहा, आपल्यामधलं कोणी जरी वारलं तर आपण त्याला स्मशानामध्ये नेऊन जाळतो की नाही? तिथे गेल्याच्या नंतर आपल्या मनात विचार येत असेल, अरे आपल्याला सुद्धा कधी ना कधी जायचंय, मरायचंय. आपल्याला माहित आहे आपल्याला कधीतरी जायचंय, पण तरी सुद्धा आपण काय करतो? मोठे मोठे बंगले बांधतो का? जसं की आपल्याला इथंच मुक्काम करायचंय. आपल्याला माहितीये मरायचंय, पण तरी आपण एवढं कमवतो. कशाचा परिणाम आहे हा? मायेचा परिणाम आहे. मायेमुळे तसं होतंय. राजेश्वर प्रभु तुम माया पति करुणानी है नाम, राजेश्वर प्रभु तुम माया पति करुणानी है नाम। नाथ वीरो अपनी माया, नाथ वीरो अपनी माया, जीवन है विश्राम। हे माया तेरी बहुत कठिन है, माया तेरी बहुत कठिन है, हे माया तेरी बहुत कठिन है। कशी आहे भगवंताची माया? आपल्याला सगळं कळतंय, पण वळतंय का? वळत नाही. हीच तर खरी माया आहे. आपल्याला ज्यावेळेस दुःख होतं त्यावेळेस म्हणतो कोणी कोणाचं नाही असं म्हणतो, पण परत प्रेम त्यांच्यावरच करतो. हीच माया आहे देवाची. स्मशानात गेलं तेवढं आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. घरी आल्याच्या नंतर परत आपण आहे तेच करतो. हीच तर खरी भगवंताची माया आहे. या मायेमध्येच नारदजी काय झाले? नारदजी गुरफटून गेले. मग नारदजी माफी मागितली, भगवान श्री विष्णू माफ करा, माझं चुकलं, माफी मागतो, मला काहीतरी सांगा, आता हे पापाचा दंड मला द्या, मी प्रायश्चित्त करीन, काहीतरी सांगा मला, असं नारदजी विनंती करायला लागले. विनंती करतात, प्रभो मला माफ करा, चुकलं माझं. त्यावेळेस भगवान श्री विष्णू म्हणतात, नारदजी असं नाराज नका हो तुम्ही. नारदजी ऐका ना, तुमचा अभिमान घालण्याकरिता ही माया रचली होती, बाकी दुसरं काहीच कारण नव्हतं. पण ऐका, तुम्हाला जर प्रायश्चित्त घ्यायचं असेल ना, तुम्ही काय करा, आता हे सगळं झालं कशामुळे? भगवान भोलेनाथांमुळे. तुम्ही ज्या ठिकाणी तप करत होता तिथे भगवान भोलेनाथांनी अगोदरच तप केलं आणि तिथे वरदान होतं की जो कुणी या ठिकाणी येईल त्याच्यावर काम प्रभाव पडणार नाही कामाचा, म्हणून तुमचा तो प्रभाव पडला नाही नारदजी. मग ही भोलेनाथांची कृपा आहे. म्हणून त्या भोलेनाथ त्यांची कथा तुम्ही जाऊन नारदजी श्रवण करा, ब्रह्मदेवांकडे जाऊन
त्यांच्याकडून तुमची कथा काय करा, तुम्ही कथा ती ऐका, त्या भोलेनाथांचं नाव घ्या. आता पुढची कथा आपण ऐकू, पण त्या अगोदर थोडंसं उठा, थोडा वेळ भजन करू आणि परत पुढची कथा ऐकू. उठून उभे राहा, सर्वांनी उठा, थोडासा आनंद घेत जा. आज 3रा दिवस आहे, थोडंसं पाऊल खेळा. पुरुष मंडळाने सुद्धा आनंद घ्यायचा आहे, उभा नाही राहायचा. सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. अपलोड करता भोले बाबा हो भोलेनाथ